हेलो ओम नमो जी आद्या वेद प्रति पाद्या जय जय स्वसवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु मणे श्री निवृत्तिदासु अवधारी जोजे पुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव विठू पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज हर हर श्री गणपती गजानन आई भवानी श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम 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 कृष्ण हरी जय जय राम जय 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 राम 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 कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी
संतांची या पायी हा माझा विश्वास 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 सर्व भावेदास झालो त्यांचा सर्व भावेदास झालो त्यांचा त्याची माझी करीती सकल त्याची माझी करीती सकल त्याची माझी करीती सकल जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी त्याची माझी करीती सकल त्याची माझी करीती सकल त्याची माझी करीती सकल बागले या माझा वाहतील कडे बागली माझा वाहतील कडे बागली माझा वाहतील कडे यांची याती जोडे सर्व सुखा जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी त्याची माझी करीते सकल त्याची माझी करीते सकल त्याची माझी करीते सकल तुका म्हणे शेषा घेईन आवडी घेईन आवडी तुका म्हणे शेष घेईन आवडी घेईन आवडी तुका म्हणे शेष घेईन आवडी घेईन आवडी वचन न मोडी बोलिले ते जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी त्याची माझी करते सकळ त्याची माझी करते सकळ त्याची माझी करती सकळ करते सकळ करते सकळ अरे गवळ्याच्या रिपुकांसाच्या करुणा येऊ दे तुला अरे गवळ्याच्या रिपुकांसाच्या करुणा येऊ दे तुला झोंबशी झोंबशी
अरे गवळ्याच्या मुला झोंबशी, 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 अरे गवळ्याच्या मुला, अरे गवळ्याच्या मुला, अरे गवळ्याच्या मुला, अरे गवळ्याच्या मुला, अरे गवळ्याच्या मुला झोंबशी, अरे गवळ्याच्या मुला झोंबशी, अरे गवळ्याच्या मुला झोंबशी, अरे गवळ्याच्या मुला, सासू सासरे धीर भातरे, सासू सासरे धीर भातरे, सासू सासरे धीर भातरे, घरी आहे तानुला, घरी आहे तानुला झोंबशी, अरे गवळ्याच्या मुला झोंबशी, अरे गवळ्याच्या मुला झोंबशी, अरे गवळ्याच्या मुला, जावानी नंदा विषयाच्या बंदा, जावनी नंदा विषयाचा बंदा, जावनी नंदा विषयाचा बंदा, धीर आहे दाखुला, धीर आहे दाखुला झोंबशी, अरे गवळ्याच्या मुला झोंबशी, अरे गवळ्याच्या मुला झोंबशी, अरे गवळ्याच्या मुला, एका जनार्दनी प्रभू मन मोहना, एका जनार्दनी प्रभु मन मोहन, एका जनार्दनी प्रभु मन मोहन, शरण मिळाले तुला, शरण मिळाले तुला झोंबशी, अरे गवळ्याच्या मुला झोंबशी, अरे गवळ्याच्या मुला झोंबशी, अरे गवळ्याच्या मुला, अरे गवळ्याच्या मुला, अरे गवळ्याच्या मुला, अरे गवळ्याच्या मुला, अरे गवळ्याच्या मुला झोंबशी, अरे गवळ्याच्या मुला झोंबशी, अरे गवळ्याच्या मुला झोंबशी, अरे गवळ्याच्या मुला, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली, खूप खूप धन्यवाद. आवड हरिनामाची रेल्वेपावशी भजन मंडळ, खरोखरच आपल्या भजन मंडळाच्या नावामध्ये आवड हरिनामाची, खरोखरच त्या आवडीप्रमाणे आपण या ठिकाणी सादरीकरण केलं. खरोखरच संतांची या पायी माझा हा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. खरोखरच संत परंपरा, संतांनी एवढं काही आपल्याला देऊन ठेवलं आहे की त्यांच्या परंपरेमध्ये आपण जगत आलो. खरोखर त्यांची परंपरेमधून खूप काही शिकण्यासारखं आहे, कारण की जगामध्ये सर्व काही नाशिवंत आहे, एकच ही शाश्वत ते म्हणजे नामस्मरण. खरोखरच नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे आणि हे नामस्मरण करण्याचं आपल्याला परमभाग्य कुठून लाभतं ते म्हणजे संतांच्या वाणीतून, संत सेवेतून, संतांच्या ज्या गाथेतून. संतांनी एवढं काही प्रमाणाच्या बाहेर म्हणजे जे 7 समुद्र पार देखील पुरून उरेल असं संतांनी आपल्यासाठी लिहून ठेवलं आहे. खरोखरच आपला सुंदर असा अभंग, आपण खरोखरच त्या संतांच्या पायी नतमस्तक व्हायला पाहिजे असा हा अभंग. मला वाटतं जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची जेव्हा नीव राखली, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची निर्मिती करत असताना त्यांच्या समवेत आपले तुकाराम महाराज ही स्वराज्यासाठी मावळे गोळा करत होते, आपल्या कीर्तनातून समाजामध्ये प्रबोधन करत होते. जेव्हा ही वार्ता छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली, तेव्हा महाराजांनी त्यांना त्यांच्या भेटीसमोर जाण्यासाठी त्यांना धन, एक सुवर्ण मुकुट देण्यासाठी त्यांना पाठवलं. परंतु तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ठणकावून सांगितलं की तुमचे हे अविहित धन ते आम्हा मृतके समान, दिवट्या हाटी घोडे ते आम्हा बऱ्यास न पडे. खरोखरच त्या तुकाराम महाराजांनी भरलेला सोन्याचा मुकुट
तो महाराजांना परत पाठवला, अशी कीर्ती तुकाराम महाराजांची होती. खरंच संतांकडून खूप काही घेण्यासारखं आहे. ते जेव्हा वार्ता छत्रपती शिवाजीराव महाराजांना कळली की हा खरोखर हा वैरागी खूप कुठेतरी दिव्य शक्ती प्राप्त झालेला वैरागी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वतःहून तुकाराम महाराजांच्या चरणी शरण गेले, म्हणून तर त्या ठिकाणी शक्ती आणि भक्तीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. असे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची कीर्ती खूप अफाट आहे. सर्व संतांची कीर्ती खूप अफाट आहे, परंतु फक्त आपण सर्व संत जाणून घ्यायला गेलो तर मला वाटतं हा सोहळा अपूर्ण पडेल. परंतु एक छोट्या शब्दात फक्त आपल्यासमोर मन व्यक्त केलं. खूप खूप धन्यवाद. आपण आपल्या संतांची आठवण करून गेली, त्यासाठी आवड हरिनामाची रेल्वे प्रवासी भजन मंडळ आपलं खूप खूप आभारी आहे. मी आपलं हे सादरीकरण आमच्या लाडक्या परीक्षकांना कसं वाटलं हे थोडक्यात जाणून घेऊया. रामकृष्ण हरी. आवड हरिनामाची मला वाटतं तुम्ही तुमच्या प्रवासामध्ये, रेल्वेच्या प्रवासामध्ये नक्कीच या जगाला हरिनामाची आवड लावत असाल. कारण इतकं छान आपण भजन केलं, इतकं छान आपण आनंद दिला. बुवा तसेच सर्व कोरस मंडळी, डफली आणि चकवा म्हणजे सुंदर वाजवला. जिथे जे पाहिजे तेवढंच, खूप जास्त नाही आणि खूप कमी नाही, व्यवस्थित एकदम छान चकवा वाजवला. तर तुमचेही मनापासून आभार मानतो. काय होतं, तुम्ही अभंग जो घेतला, संतांची पायी हा माझा विश्वास, तर संतांकडे खरं डोळे बंद करून जावं लागतं, मनापासून जावं लागतं. त्यांच्याकडे गेल्यानंतर ते आपल्याला आशीर्वाद देतातच आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला म्हणजे आपलं कल्याण हे निश्चित आहे. हा सुंदर असा अभंग घेतला. कधीकधी आता मी MJ मुलांना शिकवत असताना, आता तरुण मुलं म्हणले की त्यांना गाण्याची आवड, म्हणजे आजकालचे जे काय ट्रेंडिंग गाणे चालतात, गुलाबी वगैरे, ते काय नवीन नवीन गाणे आलेले, किंवा तेरे मस्त मस्त दोन नयन वगैरे असे प्रकारचे गाणे हे आजकालच्या पोरांना भावतात किंवा आवडतात. परंतु कधीकधी मी त्यांना म्हणजे माझं लेक्चर सुरू असताना मी त्यांना कधीकधी सांगत असतो की अरे बाबांनो, की हे जे आहे, म्हणजे हे तुम्ही जे गाणे गातात हे कल्पना आहे, हे स्वप्न आहे, याच्यात काही वास्तविकता नाही आहे. म्हणजे ते काही नसतं, तेरे मस्त मस्त दोन नयन वगैरे हे काही नसतं. जे आहे ती वास्तविकता, तुम्ही इकडे या. संत जे सांगतात ती वास्तविकता आहे. जे संत सांगतात की क्षणभंगुर नाही भरवसा, भारे सावध सोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. तर हे सत्य आहे. किंवा मदालसा, त्या मदालसा प्रकरणामधून खूप छान उपदेश करते आपल्या बाळाला. तर ते उपदेश म्हणजे संतांचे उपदेश. ते उपदेश म्हणजे हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकाचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, शरण जाई गोविंदा, परिये दे मदालसा, सोहम जो जो रे बाळा. तर हे सत्य आहे. किंवा कबीरजी म्हणतात, क्या लेके आया जगत में क्या लेके जाएगा, दो दिन की जिंदगी है दो दिन का मेला, इस जगत सरोए में मुसाफिर रहना दो दिन का, रहना दो दिन का, मुसाफिर रहना दो दिन का, ना ही भरोसा पल का यूं ही मर जाएगा, दो दिन की जिंदगी है दो दिन का मेला. तर हे संतांची वचनं आहे आणि याच वचनांवर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो आणि तो विश्वास ठेवला की आपलं जीवन नक्कीच सार्थकी लागतं. धन्यवाद. धन्यवाद माऊली. खूप सुंदर असं गायन आणि खूप सुंदर असं प्रमाण या ठिकाणी परीक्षकांनी आपल्याला दिलेले आहे आणि संतांची महती आपल्याला इथे पटवून दिलेली आहे. खूप खूप धन्यवाद माऊली. मी मंडळाचे सभासद सन्मान्य अनंत लोलगे माऊली आणि संजय महाते माऊली यांना विनंती करतो त्यांनी कृपया करून आवड हरिनामाची रेल्वे प्रवासी भजन मंडळ मुख्य गायक भावेश काटकर माऊली आणि सहकारी यांचा शाल, सन्मान चिन्ह आणि ज्ञानेश्वरी गाथा देऊन त्यांचा सत्कार करावा.
तुकारार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठू पंढरीनाथ भगवान की जय. धन्यवाद माऊली. इतक्या लांबून दिवा या ठिकाणून सेंट्रलवरून आपण आपली सेवा सादर करण्यासाठी या ठिकाणी आलात, त्यासाठी सध्या सबरी रेल्वे प्रवासी भजन मंडळ आपलं खूप खूप आभारी आहे आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद 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 माऊली आपल्या उपस्थितीबद्दल.